ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं रविवारी निधन झालं। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांचं दुर्दैवी निधन झालं असून सोमवारी दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे। देशातील दिग्गज गायिका मानल्या जाणाऱ्या आशा भोसलेंचं निधन झालंय। मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता। त्यांच्या निधनानं भारतीय संगीत विश्वातील एक सुवर्ण युग संपल्याची भावना व्यक्त केली जाते। आशाताईंचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला। आशा भोसलेंनी 2000पेक्षा जास्त चित्रपटातून 30,000हून अधिक गाणी गायली आहेत। अनेक अल्बमसाठी त्यांनी गाणी गायली आहेत। आशा भोसलेंना 2008 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं। तसंच इतर अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलंय। रोमॅन्टिक, गझल, पॉप, आयटम सॉन्ग अशा सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत। आशा भोसलेंची त्यांचे दिवंगत पती R.D. बर्मन यांच्यासोबतची जोडी खूप गाजली। पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने ही त्यांची प्रसिद्ध गाणी आहेत। आशा भोसले यांनी अनेक फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत। त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं। तर उद्या सकाळी 11 वाजतापासून लोक त्यांचं अंतिम दर्शन घेऊ शकतील आणि दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। मेरी माताजी श्रीमती आशा भोसले, इनका आज निधन हो चुका है। कल सुबह 11 बजे वो जहाँ रहती थी कासा ग्रैंड लोअर परेल, वहाँ पर जिनको अंतिम दर्शन लेने हैं वो आप वहाँ आइए और 4 बजे कल दोपहर को शिवाजी पार्क में इनके अंतिम संस्कार होंगे।